नमस्कार, आपल्या घाटमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रमाबाई कॉलनीमधील महात्मा फुले जो एरिया आहे 107 चाळ आहे तिथे आलेलो आहोत। आपण इथली आपण अवस्था बघतोय। आपण हे जे बाथरूम आहे, जी अवस्था पहा। आपल्या तिथे समाजसेवक सुहास कावंडे सुद्धा आपल्यासोबत आहेत। नक्की सांगाल का तुम्ही काय ते अवस्था ही आहे? ही गेल्या वर्षानुवर्षे या परिसरामध्ये अशीच अवस्था आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। तेच बघा, पराग शहानीच केलेलं काम आहे त्याच्या फंडातून। एवढं निकृष्ट आहे की ते 6 महिने पण टिकलं नव्हतं। त्यानंतर त्यांनी डुंकूनही बघितलेलं नाही आणि इथले जे गोरगरीब लोक आहे त्यांना अशा एवढ्या घाणीतून जावं लागतं बाथरूमसाठी। म्हणजे शौचालय जाण्यासाठी देखील आम्हाला संघर्ष करावा लागतोय। ही मोठी शोकांतिका आहे। पराग शहा एवढा श्रीमंत आमदार आहे महाराष्ट्रातला आणि त्याच्या मतदारसंघामध्ये अशा गोष्टी आहेत, अशा समस्या आहेत। त्यांना थोडा देखील टाइम भेटत नाही की नागरिकांना ज्यांच्या जीवावर निवडून येतात, आपण लोकप्रतिनिधी लोकांच्या मधून जातो, तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जातो, परंतु त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येते। हे चित्र बघून तरी किमान अनेक वर्षापासून हीच परिस्थिती आहे। लोकांना या ठिकाणी बाथरूमचे त्रास आहे। तिकडे बघा, ते लेडीजचं संडास आहे, तिकडून त्यांना बघा या घाणीतून याच वाटेतून त्यांना जावं लागतंय। म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे। तर अशा लोकांना आपण काय म्हणणार? महानगरपालिकेचे कोणी अधिकारी येतात नाही किंवा सफाई कर्मचारी जे आहेत येत नाही काही। सफाई कर्मचारी त्या पट्ट्यातूनच जातात, ते पण वरच्यावर कामं करतात, हात झटकायचे कामं करतात। महानगरपालिकेचे देखील लोक हात झटकायचेच कामं करतात, तुकपट्टीचे कामं चालू आहेत फक्त। असं म्हणजे लोकांना मुळापासून काम केलेलं दिसत तुम्ही बघू शकता। जरी आम्ही तुम्हाला वाटत असेल की आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय, परंतु ही जी वस्तुस्थिती तुम्हाला दिसते त्यांनी तुम्ही अंदाज लावू शकता की नक्की लोक कशा घाणीच्या साम्राज्यामध्ये राहतात। त्यांना शौचालयाचे देखील प्रॉब्लेम आहेत, पुढचे तर विचारूच नका। नक्कीच आपण पाहिलं की आपल्यासोबत जे सुहास कावंडे समाजसेवक त्यांनी समस्या मांडली आणि महानगरपालिकेने सुद्धा पाहावं ही जागा आहे की कशा प्रकारे लोक राहतात आणि ते आता सुद्धा जागा व्हावं त्यांनी आणि ही जी अवस्था आहे ही त्यांनी समस्या सोडवायचा प्रयत्न करावा। कॅमेरामॅन आणि आशिष सोबत मी अनिमेश।